46 वर्षापूर्वी ज्या जमिनी भूमिहीनांना वाटप केल्या आणि आदिवासी त्यातही प्रामुख्यानं कातकरींना ज्या जमिनी वाटप झाल्या, अशा या ठिकाणी जवळपास 80 एकर जमिनी होत्या ज्या 23 जणांना वाटप झाल्या होत्या। त्यातले जवळपास 18 कुटुंब ही समोर आली। 3 कुटुंबांच्या छोट्या छोट्या जमिनी आहेत आणि 2 कुटुंब, एक कुटुंबाचा स्वतःचा कब्जा आहे असल्याची माहिती आहे आणि 2 कुटुंबाच्या जमिनी अजूनही त्याचा निकाल लागणं बाकी आहे, त्या कदाचित सरकार जमा होतील। या जमिनी आपण म्हणाल तसं धनदांडग्यांच्या कब्जा वहिवाटीमध्ये होत्या। 1 इंच जमिनीवर सुद्धा आदिवासींची कब्जा वहिवाट नव्हती। ही बाब चावडी वाचनामध्ये माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तशी माहिती दिली आणि त्यांनी महसूल आयुक्त, IG, कलेक्टर, त्यानंतर या ठिकाणचे DYSP, तहसीलदार, प्रांत, अगदी पोलीस अधिकारी यांच्या समवेत एक मीटिंग घेतली आणि ज्यामध्ये या ठिकाणचे जी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। तात्काळ त्यांनी 12 फेब्रुवारीला हा आदेश दिला की या जमिनी यांच्या मोजून द्या। त्याच पद्धतीने त्याच्यावरती जी काही अतिक्रमणं केलेली आहेत ती उद्ध्वस्त करा आणि त्यावर त्या आदिवासींचा बोर्ड सरकारी खर्चाने लावा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तो फलक लावला आहे, असेच फलक त्या ठिकाणी लावा। त्याप्रमाणे कालपासून मोजणी सुरू झाली। केवळ 2 प्लॉटची मोजणी बाकी आहे, बाकी सर्व प्लॉटची मोजणी झाली आणि आता या ठिकाणी अतिक्रमण जी केलेली आहेत त्याबद्दलची तोडक कारवाई सुरू झालेली आहे। इथे 1978 साली काही जमीन मिळकती या भूमिहीन शेतमजुरांना दिलेल्या होत्या आणि प्रामुख्याने हे आदिवासी शेतमजूर होते आणि शासनापर्यंत अशा तक्रारी आल्या होत्या की या आदिवासींना वाटप केलेल्या जमिनींवर अवैधरित्या अतिक्रमण करून, कब्जा करून, त्यांना धमकावून आणि या जमिनींचा कब्जा घेण्यात आलेला होता। तर त्याबाबत आपण आता शहानिशा केली, सगळ्या जमिनीची स्थळपाहणी करून त्याचं सीमांकन करून त्याच्या हद्दी निश्चित केल्या आणि आता ज्या ज्या जमिनींवर अवैधरित्या अतिक्रमण केलेलं आहे तर त्या अतिक्रमणं दूर करण्याचा आपण आता कारवाई सुरू केलेली आहे। किती प्लॉटवरती अशी कारवाई होते? एकूण 23 प्लॉट वाटप केलेले होते, परंतु आत्तापर्यंत 16 काही जे प्लॉटधारक आहेत तर ते मयत झालेले आहेत, काही याला वारस लागलेले आहेत, काही याला अजून वारस नोंदी व्हायच्या आहेत। तर ती वारसांबाबतची प्रक्रिया आमची सुरू आहे, परंतु ज्या प्लॉटधारकांच्या वारसांनी याबाबत आपल्याला जबाब दिलेले आहेत तर प्रामुख्याने त्या प्लॉटवर आपण कारवाई सुरू केलेली आहे। साधारणतः ते एकूण 16 प्लॉट्स आहेत। किती क्षेत्र असेल ते? अंदाजे ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक प्लॉटधारकाला 4 एकर जमीन वाटप केलेली आहे। 1 हेक्टर 61 गुंठे अशी 4 एकर जमीन वाटप केलेली आहे। स्पीड न्यूज भारत।